relation between electric current and mobility of conductors. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड मोबिलिटी ऑफ कंडक्टर. आपल्याला माहिती आहे की करंट आणि ड्रिफ्ट वेलोसिटीचं रिलेशन काय, I इज इक्वल टू NEAVD. तर आपल्याला ड्रिफ्ट वेलोसिटीच्या जागी काय लिहिता येते, वी नो ड्रिफ्ट वेलोसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज मोबिलिटी. ड्रिफ्ट वेलोसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. तर ड्रिफ्ट वेलोसिटीच्या जागी म्यू ई लिहिता येते, NEAVDच्या जागी मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इंटू इलेक्ट्रिक फील्ड लिहिता येईल. सो अशा प्रकारे आपल्याला करंट I इज इक्वल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रॉनचा चार्ज इंटू एरिया इंटू इलेक्ट्रिक फील्ड लिहिता येते. सो दिस इज नथिंग बट रिलेशन बिटवीन मोबिलिटी अँड इलेक्ट्रिक करंट, मोबिलिटी अँड इलेक्ट्रिक करंट फॉर कंडक्टर्स. आता रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड मोबिलिटी फॉर सेमीकंडक्टर. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड मोबिलिटी फॉर सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरमध्ये दोन करंट असतात. एक करंट असते इलेक्ट्रॉनमुळं आणि एक करंट असते होलमुळं. तर इलेक्ट्रॉनच्या करंटसाठी आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन, तर होलच्या करंटसाठी होल डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ होल कॉमन घेऊ शकतो मल्टिप्लाइड बाय EAE. This is relation of electric current and mobility for semiconductors. हे झाल्यानंतर कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर आणि कंडक्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. आपण कंडक्टिव्हिटी पण पाहूया. कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर अँड सेमीकंडक्टर. आपल्याला माहिती आहे की I इज इक्वल टू V/R. वीच्या जागी काय लिहिता येते, EL/R. EL/R इज इक्वल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इंटू इलेक्ट्रॉनचा चार्ज मल्टिप्लाइड बाय AE. EE गेट्स कॅन्सल्ड. आणि जर आपण रेजिस्टन्सच्या जागी ρL/A लिहिलं तर L/ρL/A, तो A वर जाईल, इज इक्वल टू N म्यू E A gets cancelled, LL gets cancelled, 1/ρ is called as sigma. आणि अशा प्रकारे आपल्याला कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला मिळतो N म्यू E इंटू E. तर तेच सेमीकंडक्टरसाठी सिग्मा इज इक्वल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन प्लस होल डेन्सिटी इंटू मोबिलिटी ऑफ होल मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रॉनचा चार्ज, असं रिलेशन येतं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर कंडक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ कंडक्टर्स अँड दिस इज एक्सप्रेशन फॉर कंडक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ सेमीकंडक्टर्स. हा पॉईंट झाल्यानंतर पुढचा पॉईंट आहे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी. टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी और वी कॅन से रेजिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स टेम्परेचरवर कसं डिपेंड आहे. आपल्याला माहिती आहे की
रजिस्टिविटी इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय ई स्क्वेअर, इलेक्ट्रॉनच्या चार्जचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एन टो, मल्टिप्लाइड बाय एन टो. आता होतं कसं, कंडक्टरमध्ये जसं टेम्परेचर वाढेल तसं इलेक्ट्रॉनचे कोलिजन्स पटपट होतात आणि मीन कोलिशन टाईम काय होतो, कमी. जसा मीन कोलिशन टाईम कमी झाला तसं रजिस्टिव्हिटी काय होतं, जास्त. सो कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर रेजिस्टिव्हिटी वाढते बिकॉज मीन कोलिशन टाईम कमी होते. या उलट सेमीकंडक्टर्समध्ये जसं आपण टेम्परेचर वाढवतो, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते. सेमीकंडक्टरचे ॲटम्स इलेक्ट्रॉन्स फ्री करतात आणि अशा प्रकारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर व्हॉल्यूम म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यानंतर रेजिस्टिव्हिटी कमी होते. सो ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस resistivity of a conductor increases and resistivity of a semiconductor decreases. आपण ग्राफिकली सांगू शकतो की फॉर कंडक्टरसाठी रेजिस्टिव्हिटी वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ इन्क्रीजिंग असतो. तर या उलट सेमीकंडक्टरसाठी किंवा काही प्रमाणात इन्सुलेटरसाठी सुद्धा हा ग्राफ हायपरबोला असतो. ओके. सो जसं टेम्परेचर वाढेल तसं कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी वाढते आणि जसं टेम्परेचर वाढेल तसं सेमीकंडक्टरची रेजिस्टिव्हिटी कमी होते. हा पॉईंट झाल्यानंतर आपल्याला सांगता येईल की रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड रेजिस्टिव्हिटी फॉर कंडक्टर्स आणि टेम्परेचर अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर्स, हे दोन ग्राफ लक्षात ठेवा, रिलेशन लक्षात ठेवा आणि हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. त्या फॉर्म्युल्यांमध्ये change in resistivity is directional to change in temperature. Change in resistivity is directional to initial resistivity. So therefore change in resistivity is equal to alpha rho 1 delta t. Okay. त्या अल्फाला म्हणतात थर्मल कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टिव्हिटी. आपल्याला जर रिलेटिव्ह चेंज इन रेजिस्टिव्हिटी काढायचं असेल तर डेल्टा रो बाय रो आणि पर्सेंटेज काढायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100 अल्फा डेल्टा टी येऊन जातं. डेल्टा रोच्या जागी रो 2 मायनस रो 1, सो रो 2 इज इक्वल टू रो 1 इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा टी हे सुद्धा यूज करता येतं. आपण हे सगळे फॉर्म्युले रेजिस्टन्सबद्दल सुद्धा बनवू शकतो की बाबा चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्शनल, कंडक्टरसाठी बरं का, हे सगळे कंडक्टरसाठी आहेत. चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्शनल टू इनिशियल रेजिस्टन्स, चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्शनल टू चेंज इन टेम्परेचर. देयरफॉर चेंज इन रेजिस्टन्स इज इक्वल टू अल्फा R1 delta T, where alpha is thermal coefficient of resistivity or resistance. Relative change in resistance delta R by R is equal to alpha delta T and delta च्या जागी R2 minus R1, तो R1 राईट साईडला गेला तर कॉमन घेता येतो 1 प्लस अल्फा डेल्टा टी बनवता येतं. पण सेमीकंडक्टरसाठी कोणत्याही टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी ॲट एनी टेम्परेचर रो टी इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअसला रेजिस्टिव्हिटी मल्टिप्लाइड बाय ई टू द पॉवर एनर्जी गॅप. सेमीकंडक्टरचा एनर्जी गॅप दिलेला असतो
डिवाइड बाय बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट के बी इंटू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे सगळं न्यूमरेटरमध्ये आहे. मग हे झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ओहमिक आणि नॉन ओहमिक कंडक्टर्स. ओहमिक कंडक्टर्स आर दोज कंडक्टर्स दॅट फॉलोज ओहम्स लॉ. ओहमिक कंडक्टर म्हणजे असे कंडक्टर जे ओहम्स लॉ फॉलो करतात. तर नॉन ओहमिक कंडक्टर म्हणजे असे कंडक्टर जे ओहम्स लॉ फॉलो करत नाहीत. ओहमिक कंडक्टर म्हणजे असे कंडक्टर जे ओहम्स लॉ फॉलो करतात. नॉन ओहमिक कंडक्टर म्हणजे असे कंडक्टर जे ओहम्स लॉ फॉलो करत नाहीत. ओहमिक कंडक्टरमध्ये व्ही वर्सेस आय ग्राफ कसा येतो किंवा आय वर्सेस व्ही ग्राफ कसा येतो, स्ट्रेट लाईन येतो. ओके, आय वर्सेस व्ही ग्राफ इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. आणि जर आपण स्लोप घेतला तर आय बाय व्हीचा स्लोप काय तो 1/r. काय तो 1/r. नॉन ओहमिक कंडक्टरमध्ये तोच आय व्ही ग्राफ नॉन लिनियर येतो. कसा येतो, कसा येईल पण नॉन लिनियर येतो. काही ग्राफ्स पाहूया आपण. एक्स्ट्रामध्ये गुड कंडक्टरचा ग्राफ, गुड कंडक्टरचा व्ही वर्सेस आय ग्राफ जर पाहायचा असेल तर तो सुरुवातीला तर स्ट्रेट असतो, मग थोडासा व्हीकडे बेंड होतो. स्ट्रेट जाता जाता अचानकच व्हीकडे बेंड होतो. त्यानंतर हा ग्राफ कोणता आहे, गुड कंडक्टरचा. दुसरा एक महत्त्वाचा ग्राफ आहे तो म्हणजे डायोडचा. कोणाचा, डायोड. सेमीकंडक्टरमधला पार्ट आहे डायोड. लाईट इमिटिंग डायोड्स म्हणजे आपले LEDs असतात. LED सुद्धा एक डायोडच आहे. डायोडचा व्ही वर्सेस आय ग्राफ कसा येतो, एका चेअरसारखा. डायोडचा व्ही वर्सेस आय ग्राफ एका चेअरसारखा येतो. तो ग्राफ कसा येतो, हे पाठीचा पोर्शन, हा पाठीचा पोर्शन आणि हे पाय ठेवण्याची जागा. डायोड झाल्यानंतर एक सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल आहे, त्याचं नाव आहे गॅलियम आर्सेनाइड. गॅलियम आर्सेनाइडचा एक इम्पॉर्टंट ग्राफ आहे. तो ग्राफ एका उंटाच्या पाठीसारखा असतो. गॅलियम आर्सेनाइडचा VI ग्राफ, गॅलियम आर्सेनाइडचा VI ग्राफ. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात सुपर कंडक्टिव्हिटी. काय म्हणतात, सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे अशी फेनॉमेनॉन असते, फेनॉमेनॉन अशी घटना असते ज्याच्यामध्ये इन विच. सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे अशी घटना असते ज्यामध्ये कंडक्टर लूजेस ऑल इट्स रेझिस्टिव्हिटी. कंडक्टर स्वतःची रेझिस्टिव्हिटी काय करून टाकतं, 0 करून टाकतं. ओके, कंडक्टर स्वतःची रेझिस्टिव्हिटी जेव्हा 0 करून टाकतं, अशा घटनेला काय म्हणतात, सुपर कंडक्टिव्हिटी. तर सुपर कंडक्टिव्हिटीमध्ये काय होते, रेझिस्टिव्हिटी 0 होऊन जाते. असं कसं होतं आहे, एक्झाम्पल
when mercury is cooled, when mercury is cooled up to 4.2 केल्विन. ओके, 4.2 केल्विन म्हणजे नियरली -269 डिग्री सेल्सिअस. इट्स रेजिस्टिविटी बिकम्स 0. इट्स resistivity becomes 0. Its resistivity becomes 0 and it becomes superconductor. ओके. तर कोणतेही कंडक्टर जर स्वतःची रेजिस्टिव्हिटी लूज करत असेल तर त्याला म्हणतात सुपरकंडक्टर. सुपरकंडक्टिव्हिटीशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात मेझनर इफेक्ट. काय म्हणतात? मेझनर इफेक्ट. MEISSENER. मेझनर इफेक्टमध्ये काय होतं, एखादं जर सुपरकंडक्टर असेल, सुपरकंडक्टर म्हणजे असं कंडक्टर ज्याला क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली थंड केलं आहे. अ टेम्परेचर ॲट विच कंडक्टर बिकम सुपरकंडक्टर इज कॉल्ड ॲज क्रिटिकल टेम्परेचर. हे क्रिटिकल टेम्परेचर काय असतं? क्रिटिकल ऑर ट्रान्झिशन क्रिटिकल ऑर ट्रान्झिशन टेम्परेचर. क्रिटिकल ऑर ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणजे अ टेम्परेचर ॲट विच कंडक्टर बिकम्स सुपरकंडक्टर. A temperature at which a conductor becomes superconductor is called as critical or transition temperature. मर्क्युरीसाठी ती किती आहे? 4.2 केल्विन आहे. तर मेझनर म्हणते की बाबा एखाद्या सुपरकंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सुपरकंडक्टरमधून पास होऊ शकत नाहीत. त्या सुपरकंडक्टरमधून पास होऊ शकत नाहीत. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नेहमी कंडक्टरमधून पास होतात, पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कधीच सुपरकंडक्टरमधून पास होऊ शकत नाहीत. मेझनर असा म्हणतो की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सुपरकंडक्टरमधून पास होऊ शकत नाहीत. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं सुपरकंडक्टर काय करतं? लेविटेट करतं, म्हणजे हवेमध्ये तरंगतं. त्याला मॅग्नेटिक लेविटेशन म्हणतात. काय म्हणतात? मॅग्नेटिक लेविटेशन. आणि याच प्रकारे मॅग्लेव ट्रेन फंक्शन करते, काम करते. ओके. मेझनर इफेक्ट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कॅन नॉट पास थ्रू सुपरकंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स cannot pass through magnetic field lines cannot pass through superconductor. magnetic field lines cannot pass through सुपरकंडक्टरमधून मॅग्नेटिक लाईन्स पास होऊ शकत नाही, त्याला म्हणतात मेझनर इफेक्ट. आता आपल्याला पाहायचं आहे रजिस्टरचं कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स इन सिरीज अँड पॅरलल. कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स इन सिरीज अँड पॅरलल. कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स. नंबर 1, कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स इन सिरीज. and number 2, combination of resistors in parallel. combination of resistors in series काय असते? सिरीजमध्ये रेजिस्टरचं कॉम्बिनेशन म्हणजे असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये प्रत्येक रेजिस्टरमधून सेम करंट पास होते. प्रत्येक रेजिस्टरमधून सेम करंट पास होते. ओके. सेल किंवा बॅटरी आयोड करंट सोडत असेल तर पहिल्या रेजिस्टरमधून I1 जातं, दुसऱ्या रेजिस्टरमधून I2 जातं, तिसऱ्या रेजिस्टरमधून I3 जातं. तर सिरीजची डेफिनेशनच ही आहे की I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3. तर या उलट पॅरललची डेफिनेशन काय? पॅरललची डेफिनेशन म्हणजे करंट स्प्लिट होतं पण पोटेन्शियल डिफरन्स
सेम राहतं. करंट स्प्लिट होतं पण पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं. ओके. सिरीजमध्ये प्रत्येक रजिस्टरमधून R1 R2 आणि R3 प्रत्येक रजिस्टरमधून सेम करंट जातं. तर पॅरललमध्ये प्रत्येक रजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं. R1च्या अक्रॉस असलेलं V1, R2च्या अक्रॉस असलेलं V2, R3च्या अक्रॉस असलेलं V3, V कसं राहतं? सेम राहतं. ओके. प्रत्येक रजिस्टरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं. सेल किंवा बॅटरी किती पोटेन्शियल डिफरन्स देते? V. तर इथं आपल्याला सांगता येतं की पॅरललमध्ये V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3 ही झाली पॅरललची डेफिनेशन. ठीक आहे. सिरीजमध्ये काय होतं? सिरीजमध्ये पहिल्या रेजिस्टन्समध्ये V1 एवढं पोटेन्शियल ड्रॉप होतं, म्हणजे एका कुलमची एनर्जी V1 एवढी कमी होते. दुसऱ्या रजिस्टरमध्ये एका कुलमची एनर्जी V2 एवढी कमी होते आणि तिसऱ्या रजिस्टरमध्ये एका कुलमची एनर्जी V3 एवढी कमी होते. तर पॅरललमध्ये जे टोटल करंट I निघतं ते पहिल्या रजिस्टरमधून I1 एवढं जातं, दुसऱ्या रजिस्टरमधून I2 एवढं जातं आणि तिसऱ्या रजिस्टरमधून I3 एवढं जातं. तेच करंट परत मर्ज होऊन I बनतं. तर आपण असं म्हणू शकतो की सिरीजमध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स जे V असतं, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणता येईल त्याला, ते V1 प्लस V2 प्लस V3 असतं. कारण सेल एका कुलममध्ये V भरते. तोच एक कुलम जेव्हा पहिल्या रजिस्टरमधून जातो तेव्हा V1 एवढी कमी होते. तोच एक कुलम जेव्हा दुसऱ्या रजिस्टरमधून जातो तेव्हा V2 एवढी एनर्जी कमी होते आणि तोच एक कुलम जेव्हा तिसऱ्या रजिस्टरमधून जातो तेव्हा त्याची एनर्जी किती कमी होते? V3. ओके. तर पॅरलमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण I एवढं करंट पाठवलं तर ते पहिल्या रजिस्टरमधून I1 एवढं जाते, दुसऱ्यातून I2 एवढं जाते आणि तिसऱ्यातून I3 एवढं जाते. ओके. आपण जर ओहम्स लॉ लावला तर टोटल V इज इक्वल टू टोटल I इंटू टोटल R. टोटल R म्हणजे तिन्ही रजिस्टर्सला काढून एकच रजिस्टर लावलं तर तो किती ओहमचा लावायचा, त्याला म्हणतात इक्विव्हॅलंट रजिस्टर इन अ सिरीज. V इज इक्वल टू IR. V1च्या जागी I1 R1, V2च्या जागी I2 R2, V3च्या जागी I3 R3. I कॉमन घ्या आणि कटून जातं आणि उरतं काय? सिरीजमधलं रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. सिरीजमधलं रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. तर इकडे आपण काय म्हणू शकतो? I इज इक्वल टू V बाय R. टोटल V डिवाइड बाय टोटल R. टोटल R म्हणजे या तिन्ही रजिस्टर्सला काढून एकच इक्विव्हॅलंट रजिस्टर लावलं तर ते किती असेल, किती ओहम असेल, त्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन अ पॅरलल RP म्हणतात. इज इक्वल टू I1च्या जागी V1 बाय R1, I2च्या जागी V2 बाय R2, I3च्या जागी V3 बाय R3 लिहिता येते. V कॉमन निघतं आणि कटून जातं. उरतं काय शेवटी? उरतं 1 बाय इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन अ पॅरलल इज इक्वल टू 1 बाय इक्विव्हॅलंट R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3. सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मोठ्यापेक्षाही मोठं येतं, तर पॅरललमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स छोट्यापेक्षाही छोटं येतं. सिरीजमध्ये V स्प्लिट होतं तर पॅरललमध्ये I स्प्लिट होतं. सिरीजमधलं V Rच्या रेशोमध्ये स्प्लिट होतं तर पॅरललमधलं I Rच्या रेसिप्रोकलच्या रेशोमध्ये स्प्लिट होता. ओके. सिरीजमधलं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R सिरीज इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 असतं, तर पॅरललमधलं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 1 बाय RP इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3 असतं.
जर आपल्याला रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स वाढवायचा असेल तर आपण सिरीजमध्ये रेजिस्टन्स लावतो. जर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी करायचा असेल तर आपण पॅरलमध्ये रेजिस्टन्स लावतो. ओके. त्यानंतर आपण पाहूया की इंटरनल रेजिस्टन्स, EMF, इंटरनल रेजिस्टन्स आणि टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स सेलचं. ओके. इंटरनल रेजिस्टन्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स कोणाचं? सेलचं. बघा सेल काय करते. पहिलं पॉईंटचं नाव EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स, नेहमी लक्षात ठेवा, एक फॉर्म्युलाच बनणार आहे. EMF इज इक्वल टू टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स प्लस करंट इंटू इंटरनल रेजिस्टन्स. ओके. हा एक फॉर्म्युलाच बनणार आहे. तर या टॉपिकचं नावही आणि एक फॉर्म्युलासुद्धा म्हणून हे लक्षात ठेवा. EMF, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय ते पाहूया आपण. आपल्याला माहिती आहे सेल काय असते ते. एका कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलाइट असतं, 2 इलेक्ट्रोड्स असतात, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके. निगेटिव्ह इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मिळून पोटेन्शियल डिफरन्स बनवतं. किती? V1 मायनस V2. म्हणजे ही सेल किती पोटेन्शियल डिफरन्स द्यायली? V1 मायनस V2 असं आपण म्हणतो. V1 मायनस V2 एवढं पोटेन्शियल डिफरन्स कोण द्यायला आहे? हे सेल द्यायला आहे. आणि एक्सटर्नली आपण काय करतो, या सेलला एका बल्बशी कनेक्ट करून टाकतो, म्हणजे रेजिस्टर लावतो थोडक्यामध्ये, आणि तो ग्लो होतो. थोडक्यामध्ये काय होतं, या इलेक्ट्रोलाइटमध्ये रेडॉक्स रिॲक्शन होते आणि निगेटिव्ह टर्मिनलवरचा एक कुलम घेऊन पॉझिटिव्ह टर्मिनलवर टाकण्यात येतो. सेल काय करते? सेल निगेटिव्ह टर्मिनलवरचा एक कुलम घेते आणि कुठं टाकते? पॉझिटिव्ह टर्मिनलवर. सेल निगेटिव्ह टर्मिनलवरचा एक कुलम घेते आणि पॉझिटिव्ह टर्मिनलवर टाकते. त्यासाठी सेल किती वर्क करते? त्याला म्हणतात EMF. सो व्हॉट इज EMF? EMF इज वर्क डन टू मूव युनिट चार्ज, म्हणजे एक कुलम, युनिट चार्ज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. सेलनं निगेटिव्ह टर्मिनलवरून पॉझिटिव्ह टर्मिनलवर एक कुलम टाकण्यासाठी जेवढं वर्क केलं त्याला काय म्हणतात? EMF. कळलं ना? जाते वेळेस काय होतं? जाते वेळेस जेव्हा एक कुलम निगेटिव्ह टर्मिनलवरून पॉझिटिव्ह टर्मिनलवर जात असतो तेव्हा I इंटू स्मॉल r एवढं एका कुलमची एनर्जी काय होते? हीटच्या फॉर्ममध्ये वेस्ट जाते. ओके. सेल एक कुलमला निगेटिव्ह टर्मिनलवरून पॉझिटिव्ह टर्मिनलवर नेण्यासाठी किती वर्क करायला आहे? E एवढं. सेम एका कुलमला निगेटिव्ह टर्मिनलवरून पॉझिटिव्ह टर्मिनलवर नेण्यासाठी किती वर्क करायला आहे? EMF एवढं. आणि
त्या ई पैकी आय इंटू स्मॉल आर एवढी एनर्जी काय व्हायली वाया चालली आणि उरलेली एनर्जी त्या एका कुलममध्ये सेव्ह व्हायली. म्हणून निगेटिव्ह टर्मिनलच्या एका कुलमपेक्षा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या एका कुलममध्ये किती एनर्जी जास्त असते त्याला म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे तो एक कुलम जो आता पॉझिटिव्ह टर्मिनलवर आहे तो एक कुलम जेव्हा बाहेरून निगेटिव्ह टर्मिनलवर जाईल तेव्हा तो एक कुलम किती वर्क करेल त्याला म्हणतात व्ही. सो ई म्हणजे एक कुलम जेव्हा निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलवर जातो सेलच्या मध्ये तर जेवढं सेल वर्क करते त्याला म्हणतात ई. आणि व्ही म्हणजे एक कुलम जेव्हा पॉझिटिव्ह टर्मिनलवरून निगेटिव्ह टर्मिनलकडे जातो बाहेरून त्याला म्हणतात व्ही. सो व्ही इज ऑल्सो वर्क डन when unit charge moves from positive terminal to negative terminal externally. सो ई म्हणजे EMF होता. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय फोर्स नसतो ते पोटेन्शियल डिफरन्स असतं एका प्रकारचं. याचं युनिटसुद्धा वोल्टच आहे. ओके. आणि व्ही काय आहे व्ही आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. व्ही आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. हे सुद्धा वोल्टमध्येच असतं. तर स्मॉल आर काय असते स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स काय असते रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इलेक्ट्रोलाइट within a cell. Resistance offered by electrolyte within a cell is called as internal resistance. Resistance offered by electrolyte within a cell is called as internal resistance. Resistance offered by electrolyte within a cell is called as internal resistance. ओके. तर मग आपण काय म्हणू शकतो आपण म्हणू शकतो सेल एका कुलमला निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे नेण्यासाठी ई एवढं वर्क करत असेल आणि त्यापैकी सेल एका कुलमला निगेटिव्ह टर्मिनलवरून पॉझिटिव्ह टर्मिनलवर नेण्यासाठी ई एवढं वर्क करत असेल आणि त्यापैकी आय इंटू स्मॉल आर एवढी एनर्जी इंटरनल रेजिस्टन्समुळं वाया जात असेल तर एका कुलममध्ये किती एनर्जी सेव्ह होते निगेटिव्ह टर्मिनलपेक्षा पॉझिटिव्ह टर्मिनलच्या एका कुलममध्ये किती एनर्जी सेव्ह होते त्याला म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आणि थोडक्यामध्ये रिलेशन असं बनते EMF इज इक्वल टू टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स प्लस करंट इंटू इंटरनल रेजिस्टन्स. E इज इक्वल टू V प्लस IR. थोडक्यामध्ये पटपट याला आपल्याला असं मॉडिफाय करता येतं. E इज इक्वल टू V प्लस IR. V इज इक्वल टू E मायनस IR. स्मॉल r इज इक्वल टू E मायनस V बाय I. त्याच्यानंतर परत आपल्याला E इज इक्वल टू व्हीच्या जागी कॅपिटल I इंटू कॅपिटल R एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस I इंटू स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स. आयला जर कॉमन घेतलं तर I इज इक्वल टू E डिवाइड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r करता येतं. तर यातले हे इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत. I इज इक्वल टू
ई बाय कैपिटल आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू ई मायनस वी बाय आय, ई इज इक्वल टू वी प्लस आय आर. ओके, हा पॉईंट झाल्यानंतर आपण काही ग्राफ्स पाहूया, इम्पॉर्टंट ग्राफ्स. तर इम्पॉर्टंट ग्राफ्स काय म्हणतात आणि ते कोणते आहेत? इम्पॉर्टंट ग्राफ्स म्हणजे ई एम एफ आणि एक्सटर्नल रेजिस्टन्सचा ग्राफ. ई एम एफ आणि एक्सटर्नल रेजिस्टन्सचा ग्राफ. सेलचं ई एम एफ एक्सटर्नल रेजिस्टन्सवर डिपेंडच नसते. ई एम एफ डिपेंड असते ते सेलमध्ये वापरलेल्या इलेक्ट्रोलाइटच्या कॉन्सन्ट्रेशनवर आणि इलेक्ट्रोड्सवर. सो ई एम एफ इज इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स. दुसरा आपला ग्राफ आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्सचा. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्सचा. तर होतं कसं, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्सचा जर ग्राफ पाहायचा असेल तर आपल्याला माहीत आहे व्ही इज इक्वल टू आय आर असते. व्ही इज इक्वल टू आय आर असते. आयच्या जागी आपण काय लिहू शकतो? आयच्या जागी इंटरनल रेजिस्टन्सला जर इन्व्हॉल्व केलं तर आयच्या जागी आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. काय लिहिता येतं मग आयच्या जागी? आय इज इक्वल टू ई बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. या कॅपिटल आरला जर आपण डिव्हिजनमध्ये नेलं तर ई डिवाइड बाय 1 प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर, 1 प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर. आणि आता गंमत बघा, गंमत अशी आहे की जर आपण कॅपिटल आरच्या जागी कॅपिटल आरच्या जागी जर 0 ठेवलं, जर कॅपिटल आरच्या जागी आपण 0 ठेवलं तर डिनॉमिनेटर काय होऊन जातं? हा डिनॉमिनेटर काय होतो? इन्फिनिटी होतो ना. स्मॉल आर बाय 0 इन्फिनिटी, 1 प्लस इन्फिनिटी इन्फिनिटी. ओके, आणि ई बाय इन्फिनिटी व्ही काय होऊन जातं? 0. म्हणजे जेव्हा स्मॉल आर 0 असतं तेव्हा व्ही सुद्धा 0 असतं. जेव्हा स्मॉल आर 0 असतं तेव्हा व्ही सुद्धा 0 असतं. आता जर आपण जेव्हा कॅपिटल आर 0 असतं जेव्हा कॅपिटल आर 0 असतं तेव्हा डिनॉमिनेटर इन्फिनिटी होतो आणि व्ही काय होतं? 0. जेव्हा कॅपिटल आर 0 असतं तेव्हा डिनॉमिनेटर इन्फिनिटी होतो आणि व्ही 0 होता. तर या उलट आता आपण कॅपिटल आरच्या जागी इन्फानाईट ठेवून बघूया. जर कॅपिटल आरच्या जागी इन्फानाईट झालं, तर स्मॉल आर बाय इन्फानाईट म्हणजे 0, 1 प्लस 0 मीन्स 1 होतं. काय होतं? डिनॉमिनेटर काय होऊन जातो? 1 होऊन जातो. म्हणजे ज्यावेळेस आर इन्फानाईट असतो त्यावेळेस व्हीची व्हॅल्यू किती असते? ई एवढी. म्हणजे ग्राफ असा येतो. ओके, म्हणजे ज्यावेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्स इन्फानाईट असतो म्हणजे करंट फ्लोच होत नाही. ज्यावेळेस करंट फ्लोच होत नाही म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स जेव्हा इन्फानाईट असतं त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस करंट फ्लोच होत नाही म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स जर इन्फानाईट असेल त्यावेळेस आपलं व्ही ई एवढं असतं. व्ही किती असतं? ई एवढा. ओके, आता तिसरी एक गोष्ट पाहूया चेक करून, याच्यावर क्वेश्चन्स येतात. जर आपलं एक्सटर्नल रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स एवढा असेल तर डिव्हिजनमध्ये 2 येतं. किती येतं? 2 येतं. म्हणजे व्ही किती येतं? ई बाय 2. व्ही येतं ई बाय 2 एवढं. म्हणजे इथे जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो आहे इंटरनल रेजिस्टन्स एवढा. ओके, हा ग्राफ कळाला. तर आपल्याला कधी कधी व्ही वर्सेस आयचा ग्राफ सुद्धा विचारतात. व्ही वर्सेस आयचा ग्राफ. ओके, सेलच्या मध्ये कुठे? सेलच्या मध्ये व्ही वर्सेस आयचा ग्राफ काय येतो?
व्ही वर्सेस आयचा ग्राफ येतो डिक्लाइन लाईन, ज्याचा स्लोप काय असतो, स्लोप असतो इंटरनल रेजिस्टन्स एवढा. स्लोप काय असतो, इंटरनल रेजिस्टन्स एवढा. ओके, बिकॉज आपल्याला काय माहिती आहे, सेलच्या आतमध्ये ई इज इक्वल टू, सेलच्या आतमध्ये ई इज इक्वल टू, सेलच्या आतमध्ये ई इज इक्वल टू, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की हा जो फॉर्म्युला आहे हा व्हीचा, हा इथे कामाला येतो. बघा, वाय ॲक्सिसवर व्ही आहे इज इक्वल टू, वाय ॲक्सिसवर व्ही आहे इज इक्वल टू मायनस स्मॉल आर इंटू आय प्लस ई इथं राहतं ई. ओके, हे कशासारखं दिसतं, हे मॅथमॅटिक्समधल्या वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सी सारखं दिसतं. वाय इज एम एक्स प्लस सी सारखं दिसतं. ओके, आणि बघा वायच्या जागी काय आहे ग्राफवर आपल्या, व्ही आहे. एक्सच्या जागी काय आहे ग्राफवर आपल्या, आय आहे. तर स्लोप म्हणजे एमच्या जागी काय येईल, स्लोप म्हणजे एमच्या जागी येईल मायनस आर. निगेटिव्ह स्लोप म्हणजे डाऊनवर्ड लाईन, आणि जे आपलं सी आहे ते सी ई एम एफ येतं. काय तर ई एम एफ. ओके, सो व्ही वर्सेस आय ग्राफ, सेलच्या आतमध्ये डिक्लाइन लाईन येतो ज्याचा स्लोप मायनस आर येतं. हा पॉईंट झाल्यानंतर आपण पाहूया कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. कॉम्बिनेशन ऑफ सेल्स फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कॉम्बिनेशन ऑफ सेल्स, सेल्सचं कॉम्बिनेशन. बघा, जेव्हा एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल, एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल जेव्हा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं जातं त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. काय म्हणतात, जेव्हा एका सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं जातं याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. काय म्हणतात, सिरीज कॉम्बिनेशन. सपोज पहिल्या सेलचं ई एम एफ किती आहे, E1, इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, R1. दुसऱ्या सेलचं ई एम एफ किती आहे, E2, इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, R2. आता या सेलला जर आपण एक्सटर्नली कनेक्ट केलं एखाद्या एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर सोबत, तर करंट फ्लो होतो. ओके, तर सिरीजमध्ये दोन्ही सेल, आता हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. ओके, रजिस्टर्स सारखं सेलसुद्धा सिरीज आणि पॅरलमध्ये लावता येतात. ओके, सो कॉम्बिनेशन ऑफ सेल्समधला पहिला प्रकार काय आहे, सिरीज. कॉम्बिनेशन ऑफ सेल्समधला पहिला प्रकार काय आहे, सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये एका सेलचं मायनस दुसऱ्या सेलच्या प्लसला जोडलेलं असतं. तर दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे काय असते, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय असते, असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये एका सेलचं प्लस, पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये एका सेलचं प्लस दुसऱ्या सेलच्या प्लसलाच जोडलेलं असतं. एका सेलचं प्लस दुसऱ्या सेलच्या प्लसलाच जोडलेलं असतं. अशा कॉम्बिनेशनला काय म्हणतात, पॅरलल कॉम्बिनेशन. एका सेलचं प्लस दुसऱ्या सेलच्या प्लसला, एका सेलचं मायनस दुसऱ्या सेलच्या मायनसला. ओके,
हे झालं एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर. आता इथे सुद्धा एका सेलचं EMF आहे E1, एका सेलचं EMF आहे E1 आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे R1. दुसऱ्या सेलचं EMF आहे E2 आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे R2. तर इथे काय करायचं, सिरीजमध्ये इक्वॅलंट EMF E1 प्लस E2 येतं. म्हणजे एका कुलमला इथून ही सेल इथं घेऊन जाते, E1 वर्क करते, आणि त्यानंतर ही सेल इथं घेऊन जाते, E2 वर्क करते. ओके, तर एका कुलमला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पहिली सेल E1 वर्क करते आणि दुसरी सेल E2 वर्क करते. तर टोटल दोन्ही सेल मिळून किती वर्क करायला E1 प्लस E2. सिमिलरली एक कुलम जेव्हा पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जातो किंवा नेण्यात येतो, सेल्सकडून पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत एक कुलम जेव्हा नेण्यात येतो तेव्हा त्याच्या वाटेमध्ये किती रेजिस्टन्स येतं, आर इक्वलंट इज इक्वल टू सिरीजमधल्यासारखं R1 प्लस R2. तर आपल्याला ई इक्वलंट आणि आर इक्वलंट कळालं. ई इक्वलंट इज इक्वल टू E1 प्लस E2 आणि आर इक्वलंट इज इक्वल टू R1 प्लस R2. पण पॅरललमध्ये तसं नसतं. पॅरलमध्ये पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन पॉईंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स सारखं असतं. ओके, पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन पॉईंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स कसं असतं, सारखं असतं. तर जे इक्वॅलंट EMF असतं ना, ते इक्वॅलंट EMF किती येतं, E2 R1 प्लस E1 R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. आणि इक्वॅलंट रेजिस्टन्स किती येतं, 1 बाय R इक्वॅलंट इज इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 येतं. अशा प्रकारे सिरीज आणि पॅरलमधलं सेलचं कॉम्बिनेशन असतं. जर आपण n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स सिरीजमध्ये जोडत असू किंवा n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स पॅरलमध्ये जोडत असू तर काय होईल ते बघूया. n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स इन अ सिरीज, n नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स इन अ series, in n number of identical cells in series. सिरीजमध्ये एकाचं प्लस दुसऱ्याचं मायनस, 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 अशा किती सेल्स आहेत, n नंबर ऑफ. सगळ्यांचे EMF सेम, सगळ्यांचे इंटरनल रेजिस्टन्स सेम. ओके, अशा वेळेस इक्वॅलंट EMF किती येतं, ई इक्वॅलंट NE येतं. किती येतं, NE. आणि इक्वॅलंट रेजिस्टन्स किती येतं, NR. अशा परिस्थितीमध्ये आपण जर बाहेरचं एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे, कॅपिटल R, ह्याच्यातून जर करंट पाठवलं तर ते करंट किती फ्लो होतं, आपल्याला माहिती आहे. आपण करंटचा फॉर्म्युला बनवला होता, I इज इक्वल टू E बाय कॅप, हां यस, I इज इक्वल टू E इक्वलंट डिवाइड बाय I इज इक्वल टू E इक्वलंट डिवाइड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r इक्वलंट. तर इथं तेच लागू होते आणि काय बनते करंट, I इज इक्वल टू NE डिवाइड बाय R प्लस NR. आता इथं दोन कंडिशन्स लागू होतात. पहिली कंडिशन म्हणजे जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूप मोठा आहे इंटरनल रेजिस्टन्सपेक्षा तर त्या स्मॉल एनआरला निग्लेक्ट करून टाकायचा, आणि आन्सर काय ते, आन्सर येते I इज इक्वल टू N टाइम्स E बाय कॅपिटल R. म्हणजे एका सेलच्या N पटीनं जास्त करंट फ्लो होते. हे येलोमधलं करंट E बाय R काय आहे, एका सेलचं करंट. जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूप जास्त असेल तर, आणि जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूप जास्त असेल आणि आपण जर सिरीज कॉम्बिनेशन यूज केलं तर I इज इक्वल टू N टाइम्स E बाय R येते. I इज इक्वल टू N टाइम्स E बाय R येते.
आणि या उलट जर समजा एक्सटर्नल रेजिस्टन्स खूप छोटा असेल तर त्यावेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्सला निगेट करून टाका आणि करंट किती येते, I इज इक्वल टू ई बाय स्मॉल आर, ओके. तर पॅरललमध्ये कसं होतं, इफ m नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स आर कनेक्टेड इन अ पॅरलल, देन if m number of identical cells are connected in parallel, then if m number of cells are connected in a parallel, then जर पॅरलमध्ये m number of cells जोडल्या असतील तर किती, m number of cells, प्रत्येक सेलचं EMF किती आहे, E आणि रेजिस्टन्स R, असे m नंबर ऑफ सेल्स जोडल्या गेलेले आहेत पॅरललमध्ये. अशा वेळेस काय करायचं, पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे एका सेलचं प्लस दुसऱ्या सेलच्या प्लसला जोडल्या गेलेला आहे. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे, कॅपिटल R एवढा. तर अशा वेळेस इक्विव्हॅलेंट EMF किती येतं, ईच येतं बघा. कारण पॅरललमध्ये सगळ्यांचं EMF कसं असतं, सारखंच असतं. पॅरललमध्ये जसं V सेम असतं तसं E सेम असतं. E इक्विव्हॅलेंट किती येतं, ईच येतं. कारण एक कुलम जेव्हा A पासून B पाशी जाणार आहे तेव्हा सगळे सेल्स तर सेमच आहेत ना. कुठल्याही सेलमधून जेव्हा एक कुलम A पासून B पाशी जाईल तेव्हा किती वर्क होईल त्याच्यावर, E एवढंच. सो E इक्विव्हॅलेंट किती असणार आहे, E. पण R इक्विव्हॅलेंट किती राहणार आहे, R बाय M. कारण पॅरलमध्ये असल्यामुळं आपण जर दोन रजिस्टर R आणि R पॅरलमध्ये लावलं तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येतं, R/2. जर तीन पॅरलमध्ये लावले, R आयडेंटिकल रजिस्टर जर पॅरलमध्ये लावले तर इक्विव्हॅलेंट काय येतं, R/3. त्याचप्रकारे जर आपण M आयडेंटिकल रजिस्टर्स पॅरलमध्ये लावले तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येतं, R/M. आपल्याला करंटचा तर फॉर्म्युला माहिती आहे, I इज इक्वल टू E इक्विव्हॅलेंट डिवाइड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r इक्विव्हॅलेंट. तर इथं करंट काय येतं, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये करंट येतं E डिवायडेड बाय काय येतं, E डिवाइड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r बाय M, कॅपिटल R प्लस स्मॉल r बाय M. आणि इथं परत दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे एक तर कॅपिटल R खूप मोठा असतो स्मॉल r बाय M पेक्षा, तर स्मॉल r बाय M ला निग्लेक्ट करायचं. आणि जर एक्सटर्नल रेजिस्टन्स खूप जास्त असेल तर करंट काय येतं, एका सेल एवढंच, बस E/R. बघा सिरीजमध्ये काय होतं, एक्सटर्नल रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट n टाइम्स एका सेलचं होतं. पण पॅरललमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट फक्त एका सेल एवढा. आणि जर एक्सटर्नल रेजिस्टन्स कमी असेल तर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स खूप जास्त असेल तर अशा वेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्सला निग्लेक्ट करून टाकायचं, तो M वर जातो आणि I बनतं M टाइम्स E/R. एक छोटीशी गोष्ट ती म्हणजे जर खूप साऱ्या सेल्स सिरीजमध्ये आहेत आणि एकच सेल उलटी लावली तर सिंपल आहे. तर अशा सेलचं EMF काय करून टाकायचं, अशा सेलचं EMF मायनस करायचं. म्हणजे टोटल EMF जर काढायचं असेल E1 प्लस E2 प्लस E3 प्लस E4 प्लस E5 मायनस E6 प्लस E7 प्लस E8 करून टाकायचं. आणि अशा खूप साऱ्या पॉईंट्स आहेत ते आपण बघूया नंतर.